महाराष्ट्र आपल्या या राज्याच्या राजकारणात नेहमीच काहीतरी नवीन घडतं, पण आता हीच गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच आपल्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा चर्चेचा विषय बनली आहे। तुम्ही ज्यांना निवडून दिले ते नगरसेवक एका चुकीमुळे आणि एका आदेशामुळे आपलं पद हे गमावू शकतात। हे तुम्हाला माहिती आहे? तर नगरसेवक पदावर टांगती तलवार आणि ती पक्षांतर बंदी कायद्यामुळे। काय आहे हा कायदा आणि तो आपल्या नगरसेवकांना कसा लागू होतो जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। राज्यात नुकत्याच झालेल्या आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये निवडून आलेले सदस्य आता आपापले गट असेल, आघाड्या असतील किंवा पक्ष म्हणून नोंदणी करतायत। ही नोंदणी ही फक्त औपचारिक प्रक्रिया नाहीये, तर ती एका अत्यंत महत्त्वाच्या कायद्याला सक्रिय करते आणि तो कायदा म्हणजे पक्षांतर बंदी कायदा। आता पाहूयात हा कायदा नेमका काय आहे। तर पक्षांतर बंदी कायदा हा भारतीय लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे। 1985 मध्ये 52व्या घटना दुरुस्तीद्वारे 10व्या अनुसूचीद्वारे हा कायदा लागू करण्यात आला। याचा मुख्य उद्देश म्हणजे आयाराम गयाराम या संस्कृतीला आळा घालणं आणि राजकीय स्थैर्य राखणं। निवडून आलेल्या सदस्यांनी आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहावं आणि पक्षाच्या आदेशाचं पालन करावं, हे या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट आहे। थोडक्यात काय, तर तुम्ही ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून येता त्या पक्षाशी किंवा गटाशी तुम्ही एकनिष्ठ राहणं हे बंधनकारक आहे। आता तुम्ही विचाराल की हा कायदा तर आमदार आणि खासदारांसाठी आहे ना, पण हो, हा कायदा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना म्हणजेच आपल्या नगरसेवकांना सुद्धा लागू होतो। महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधिनियम 1986 आणि महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणाच्या सदस्याची अनर्हता नियम 1987 या अंतर्गत नगरसेवकांना पक्षांतर बंदी कायदा लागू होतो। निवडणुकीनंतर एका महिन्याच्या आत म्हणजे 30 दिवसांच्या आत निवडून आलेल्या नगरसेवकांना विभागीय आयुक्तांकडे जाऊन आपला गट किंवा आघाडी म्हणून नोंदणी करणं हे बंधनकारक आहे। एकदा काही नोंदणी झाली की संबंधित नगरसेवक हे त्या गटाचा पक्षाचा अविभाज्य भाग बनतात। जी गट नोंदणी आपण बघतोय ती सगळ्या पक्षांचे नगरसेवक येऊन आपल्या गटाची नोंदणी करतायत आणि गटनेता सुद्धा ठरवला जातो। जसं की ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेता म्हणून किशोरी पेडणेकर यांची निवड झाली। या कायद्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय, तर गटप्रमुखाचा आदेश किंवा व्हीप। एकदा गटाची नोंदणी झाली की त्या गटाच्या प्रमुखाचा आदेश डावलून कोणतीही वेगळी भूमिका ही कोणालाही घेता येत नाही। समजा जर महापौर पदाची निवडणूक असो किंवा मग कोणत्याही समितीसाठीचं मतदान, जर गटप्रमुखानं दिलेल्या आदेशाच्या विरोधात किंवा परवानगीशिवाय एखाद्या नगरसेवकानं मतदान केलं किंवा मतदानापासून दूर राहिला तर त्याचं नगरसेवक पद हे रद्द होऊ शकतं। हे स्वेच्छेने सदस्यत्व सोडण्यासारखंच मानलं जातं आणि ते अपात्रतेचं सुद्धा कारण ठरतं। अपात्रतेबाबतचा निर्णय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी देतात आणि त्यांना 90 दिवसांच्या आत निर्णय देण्याची तरतूद आहे। सध्या महाराष्ट्रात अनेक महानगरपालिकांमध्ये गट नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे। उदाहरणार्थ काय, तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेनं त्यांच्या 5 नगरसेवकांची वेगळा गट म्हणून नोंद केली आहे आणि त्याचबरोबर शिंदेसेना आणि मनसे यांच्या आघाडीचीही अधिकृत नोंदणी ही विभागीय आयुक्तांकडे झाली आहे। याचाच अर्थ असा की शिंदेसेना आणि मनसेच्या नगरसेवकांना आता व्हीप लागू राहील। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 पैकी 64 नगरसेवकांनीही नुकतीच एकत्रित नोंदणी केली। त्यांची जी नॉट रिचेबल नगरसेविका होती ती सुद्धा आता परतली आहे। ही नोंदणी खरं तर महापौर निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असते। या उदाहरणांवरून हेच स्पष्ट होतं की पक्षांतर बंदी कायदा हा फक्त कागदावरचा कायदा नाहीये, तर स्थानिक राजकारणात तो अत्यंत सक्रियपणे वापरला जातोय। हा कायदा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अस्थिरता कमी करण्यासाठी आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना जबाबदार धरण्यासाठी महत्त्वाचा आहे। पण त्याचबरोबर यामुळे पक्षांतर्गत लोकशाहीवर परिणाम होतो का, किंवा नगरसेवकांना आपले मत मांडण्याचं स्वातंत्र्य किती मिळते हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो। तर हे होतं पक्षांतर बंदी कायद्याचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं महत्त्व आणि त्याचे नगरसेवकांवरचे परिणाम। आपल्या लोकशाहीत प्रत्येक मताला तितकंच महत्त्वाचं आहे, पण त्यासोबतच नियमांचं पालन करणं सुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं आहे। तुम्हाला यावर काय प्रतिक्रिया आहेत? हा कायदा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी योग्य आहे का? तुमच्या नगरसेवकांना या कायद्याविषयी माहिती आहे का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।